मध्ये पिशवी घेऊन घेतो तर पाडला नाच आणि तिथे बघा गुंता पण झालाय माशा. सो मित्रांनो हे पुढे दिसतंय ना, ही कांडालीला पूर्ण माशी लागली. ते बघा दिसतंय समोर तसे लागलेत बघा. सो आता नंतर भेटले ना पूर्ण दाखवतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय सिद्धार्थ वी स्टोरीज. तर शुभ दुपार. तर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जातोय वाळात आणि कांडालीन मासे पकडणार आहे. तर ही एक कोकणातली पारंपरिक पद्धत आहे. सो ही तुमच्यापर्यंत पद्धत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर हा का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. साईडला फणस बघताय पूर्ण धरला आहे, मुदातच पूर्ण धरला आहे. वरती शेंड्यात नाही आहे पण मुदात भरपूर धरला आहे. तर या साईडला पटांजा खाली गेल्यावर दाखवतोच, जो आपल्या माशाच्या व्हिडिओत रोज असतो. आता आपण जातोय आंबे धरणावर. एक प्लेस आहे त्याचं नाव आहे आंबे धरण. तर आता आपण तिकडे चाललोय. उन्हाचा एकदम कर पडलाय. इकडून आता खाली जायचं आहे, इकडं पटांदा आहे. तो हातात कांडाल 2-3 कांडाली आहेत. सो आता त्या लावताना भेटूया. सो आता ना आपण डबका शोधतोय. काय ह्याच्यात नको रे. सो हे डबकं काय परफेक्ट नाही, एवढा काय मासा दिसत नाही. सो आता आपण खाली जाऊया, इकडे पण बघूया, चेक करूया एकदा. सो या साईडला पूर्ण अशी शेवालच दिसते. सो आता आपलं काम चालू आहे डबकं शोधण्याचं. डबका म्हणजे तर कोंडच बघूया. हा ठीक आहे. तर ह्या डबक्यात ना थोडाफार मासा दिसतोय आपल्याला. मला मासा पाहिजे. क्लोजने दाखवतो. इकडे ना मासा बऱ्यापैकी नीट आहे. सो काय इश्यू नाही होत. कांडाला लावली तर मग पंपाचा काही इश्यू होत नाही. जर मेना विना टाकला ना तर वाट लागते. कधी कधी काय होतं माहिती आहे, मासा पण कुसतो, नंतर मग पंप चालू करतात आणि पाण्याला वास मारायला सुरुवात होते. त्याच्यामुळे ती रिस्क असते. कांडालीचा काही इश्यू होत नाही. सो आता आपण इथंच लावणार आहे कांडाल. या साईडला पटांगणारा ना आता कांडाल सोडायला जातोय आणि इकडे आहे गोंद्या आपला. चल आता ना तिकडे असा गोंद्या जातोय, म्हणजे त्या तिकडून असा ही दगड दिसते ना तिथे आता शेवट करणार आहे आणि इकडून अशी फिरवून टाकणार. तो बघा लागलाय. टाकली नाही, ठेवली नाही, तेवढ्यात लागला. आता टाकली, आता व्यवस्थित बसवायची म्हणजे खाली, म्हणजे जेणेकरून खालून मासा जाऊ नये. सो अशी टाकली. आता इकडून अशी गोल फिरवणार ना रे. सो आता ही इकडून अशी गोल फिरवतोय पटांना बसवते दगडी तिथे. तर इकडून दाखतोय ही कांदा. ही आपण पहिलीच टाकलं, अजून पण टाकायचं. आता तिकडे ना गोंद्या बसवायचं काम करतोय आणि हा इकडून अशी टाकून देतोय. आता तिथे ती संपली. आता तिथे शेवटला दगड ठेवायची. सो आपण पण आता दगड ठेवूया. बसवून दाखवतो. सो इकडं ना रिस्की काम आहे. भेंडी पडलो तो मोबाईल पण जायचा सोबत. सो या कांडालीचा मारा बघा, साधारण 1 बोट एवढा मारा आहे. सो आता ही आपण इकडे टाकूया. कुठे टाकू? एका हातांना पकडता येत नाही. सो ही ना या अशी कॉर्नरला ठेवू ना. हा तिकडे ना थोडा गुंता झाला. एकट्याचं काम नाही कांडाला टाकणं, म्हणजे 2 जण तरी लागतात. सो याला कशी प्रॅक्टिस आहे म्हणून साठी वाटत नाही. तिकडं गोंद्या आपलं काम पार पाडतोय. आता आपण तिसरी मोठ्या मारायची आहे ती आता आपण नेऊया. सो कुठं आहे रे? पिशवीच आणू काय? हा लाईव्ह मासा कसा लागतो ना ते बघा, दिसतंय समोर. तसे लागलेत बघा, त्या समोर लागलेत ना. पिचकाड्या, सॉरी आमच्या इकडे पिचकाड्या बोलतात.
दांडाल पण बोलतात काय काय ठिकाणी, आम्ही पिस्काड्या बोलतो. अजून दुसरे लागतील ना मला मासे ते पण दाखवतो लाईव्ह. सो आता ती एक आहे कांडाल, ती लावायची की नाही लावायची हा प्लॅन चालू आहे. लावूया. मोठा मासा असेल ना हां आतमध्ये शिकून देणार जरा आपलं चालेल. ती मोठ्या माशाची आहे कांडाल, नदीतली आहे ना, नदीचा मारा आहे ना. सो ती समोर दिसते ना ती नदीचा मारा आहे. सो ही पण आता आपण लावायची. आता पटांदा सोडतोय मध्ये रे गोंद्याला देऊया आपण, कारण आपण व्हिडिओ करतोय ना, नाही तर आपणच असतो. आतून घेतोय ना रे. ह्याची उंची पण जास्त आहे. मारा बघा केवढा मोठा, साधारण एक बोटातून जास्त मारा आहे. दगड ठेवली होती तिकडं. मोठा मासा असल्यामुळे ते एवढंच घेणार ना. मग दगड ठेवू का तिथं? ते बघतो की साधारण तिथे मासा वाढला नाही कांडाल, त्याच्यामुळे आता दगड ठेवायचे. आता ना आपण तिन्ही पण कांडालीचा कार्यक्रम करून झालोय. म्हणजे आता तिन्ही पण कांडाली आहेत ना लावून टाकले. ती मोठीवाली होती ना ती अर्धीत लावली आहे, कारण ती खूप मोठी आहे. नदीची कांडाल आहे ती, तिकडं पर्यात नाही लावत. कुठे दगडीवर ठेवलंय? हे बघ इथे पण आहे. ते काय दाखवली तिथं उतानी पडले. सो आता ही तिकडून अशी फिरून लावलेली आहे. सेम मारा आहे दोघांचा पण, आणि ही आतमधली आहे ना तिचा फक्त मोठा मारा आहे जास्त. आता बघूया थोड्या वेळानं काढूया किती भेटतील ते दाखवतो शेवटला. मित्रांनो पाता बघा केवढा लागला. आताच कांडाला लावल्यावर शांत बसायचं असतं ना, म्हणूनसाठी व्हिडिओ जरा करत नाही, नंतर दाखवतो एकसाथ. सो पाता बघा. आता बघा मली आणलेत पटानं. तिथं फेक ना, मी भरतो मी इथं फेक मी धू. सो हे बघा हा बघा मलिया, हा असा मलिया नदीत भेटतो, नदीत पण आज भेटला. सो हे 2 पीस बघा केवढे मोठे. सो आता नंतर भेटले ना पूर्ण दाखवतो तुम्हाला. आता पिशवी ते भरून ठेवतो, नाही तर सुकतात भेंडी. तर चला नंतर दाखवतो. सो मित्रांनो हे पुढे दिसतंय ना, ही कांडालीला पूर्ण माशी लागली. आणि बघा आता लाईव्ह लागला, लाईव्ह जस्ट केली शिंगटी काय. आणि या दगडीत ना मोठी काडवी गेली, ते आता दिसत नाही. ते कांडालीला लागणार नाही, सहसा काडवी लागत नाही कांडालीला. मोठी आहे काडवी. ती आता भेटेल का नाही भेटणार काय माहिती. कोयती पण नाही आणलेली आहे, बहुतेक ना मलियाच आहे. सो आपलं टार्गेट काय मलियाच होतं. बाकी मासा जास्त कोण खात नाही. मलिया मासाला जी पर्यातली चव आहे ना ती कोणत्या माशाला नाही. आता इथे एकदम परफेक्टली काम चालू आहे. त्या साईडला पण मोठे आहेत दाखवतो. हे बघा इथे बघा केवढा पीस अडकला. सो हे असे पूर्ण लागलेत. आता ही कांडाल काढायची. आता पटांना कांडाल काढाय घेतोय. काढ कसा काढायचा ना ते पण दाखवतोय. जसं पकडायचं इकडून अशी ही शिंगटी आहे, त्याचा काटा मोडावा लागतो. मले आहे. सो मले आहे असं काढायचं. बघा केवढा आहे बघा पीस बघा केवढा आहे. पर्यात तर एवढेच भेटतात. हा मोठा आहे तरी पण पहिले असे पूर्वी भेटायचे. हे बघा हे पण 2 बघा एवढे आहेत ते. तर पिशवीत गेला हा बघा परत काढतो. शिंगट्या पण त्या साईडला आहेत. हे मले आहेत पूर्ण, पण मजबूत पीस आहे. हा बघा आपण हा गेला पिशवीत. हे कांडालीचे मासे आहेत ना ते पूर्ण त्या पिशवीत काढायचे आहेत आपल्याला. पाण्यातच काढायचे, बाहेर काढले ना की कांडालीची पूर्ण वाट लागते. आता सध्या पिशवीत बघा एवढे मासे आहेत. सो हे नंतर एका साईडला ना वतून दाखवतो. सो आता हे पटापट काढूया आणि नंतर एकदाच दाखवतो, कारण काढायला खूप वेळ जाणार. पटांना बोलतो माझं तोंड दाखव. दिसला पाहिजे दाखव चल. हा मासा बघा कसा दळलाय, लपलाय एकदम. म्हणजे माशाला पण माहिती आहे की आपल्या आता जीवाला धोका आहे. आता शिंगट्या बघा दाखवतोय. कांडालीची पूर्ण वाट लागते ना तो शिंगटी मासा. समुद्रात पण भेटतात, पण ह्या आता गोड्या पाण्यात. आता बघा काढतोय. सो शिंगटी जेव्हा काढतात ना तेव्हा पुढचा काटा मोडावा लागतो ना रे.
आणि पकडताना पण शिंगटी ना काटा मारते. तो काटा मारला ना की खूप वेदना होतात. त्याच्यामुळे नीट मर्द को दर्द होता है क्या? होतो कोणत्या? हा नाही, गोंद्याला होत नाही. त्यांना पटांदा ही शिंगटी काढतोय. काटे मोडले आता. आता ती बघा कांडालीची पूर्ण वाट लावली. गुंता करून टाकते त्याच्यामुळे नाही भेटलेली परवडते. काटा पण कधी कधी लागतो काढताना. सो हा बघा कसा काढतोय. सो असं खेचायचं म्हणजे कशी कांडाल फाटत नाही. हिने तर पाडला नाच. आणि तिथे बघा गुंता पण झालाय माशांचा. आता ही गेली आतमध्ये. गुंतवला नाही पूर्ण कारण तिथे झुंगाटच लागलाय पूर्ण. तर हे पण आपण काढून घेऊया. अजून ती दुसरी पण एक बाकी आहे कांडाला. सो ही बघा ही आता भरली. मोठी जी कांडाल होती ना ती भरली. आता ही दुसरी पॅकअपचं काम चालू आहे. आता किती भेटले ना ते ओतून पण दाखवतो. आता पॅकअप करतोय. ही दुसरी कांडाल. ती तिसरी पण भरली. 2 छोट्या होत्या आणि एक मोठ्या मारायची होती. एक नदीच्या मारायची होती. आता इथे पूर्ण भरून झालंय पॅकअपचं काम. आता हे मासे जेवढे भेटलेत ना एका ठिकाणी ओतून दाखवूया. सो आता पटांदा ओततोय. हे बघा एवढे मासे भेटलेत तर ओततोय बघा. पिशवी चांगली बघ किती खालची. हा बघ एक मासा. हा बघा ते भरण्याचं काम चालू आहे इथं. कोण्या काय घरी मासा नेतोय की नाही? हा नाही आता कोणत्या नाही नेतोय. आता मी पण नेतो. मी नेतोय म्हणजे जबरदस्ती करतोय म्हणजे. तर मी काय नेत नाही. मी काय खात नाही. मम्मी खाते म्हणूनसाठी नेतो. तिकडे 2 पंप पण होते पण आपण कांडाला लावली म्हणून त्यामुळे रिस्क नाही. मेना वगैरे टाकला तर रिस्क आहे थोडे. मासे वगैरे मरतात ना तर काय झालं तर आपल्यावर नाव आलं तर मिटिंग होते. आता इकडं असं पॅकअप झालंय पूर्ण. आता ना पूर्ण आता पॅकअपने झाला. आता घरचा रस्ता पकडूया. सो आजच्या व्हिडिओमध्ये ना एवढे मासे भेटले जेवढे ओतून दाखवले ना तेवढे. सो थोडेसे मी नेलेत ते मम्मीसाठी आणि पटनदादा नेलं. सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मासे एवढे भेटले जेवढे तुम्ही ओतल्यावर बघितले. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला? त्याच्यामध्ये आपण कांडालीने मासेमारी केली. ही पण एक कोकणातली पारंपरिकच आहे. ही काय पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि असेच जर मासेमारीचे आणि कोकणातल्या ऑथेंटिक फूडचे किंवा म्हणा इतर व्हिडिओज जर बघायचे असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.